हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे मिसेस पल्लवी ब्लॉगमध्ये। आणि स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस हा खूप आनंदाचा आणि मजेचा जावो। आणि माझं सकाळचं सर्व थोडंसं काही आवरलेलं आहे, स्वयंपाक झाला आहे, मी भाजी पोळी केलेली आहे आणि मला थोडं बाहेर जायचं आहे का तर थोडंसं आहोंचं काम आहे जरा, त्यांच्यासोबत मला जायचं आहे बाहेर। श्रावणीचा डब्बा वगैरे मी भरलेला आहे, निघणार आहे ती शाळेला आता। देवपूजा आईनं करून घेतलेली आहे आणि मी जाऊन येते आणि तुम्हाला परत भेटते मी जाऊन। आणि अगोदर सुरुवातीला मी इकडे स्वयंपाक करायला आलेली आहे। स्वयंपाकामध्ये काय नाही, अगदी माझी एक साधी दोडक्याची भाजी मी करून घेत आहे आणि पोळ्या। आई असं म्हणली की तुला जायचं असेल तर तू आटपून थोडंसं काम करून बाहेर जा, तुझं काम करून ये आणि बाकीचं मी घरातलं पाहते थोडंसं। मग दोडक्याची भाजी इथं मी करायला घेतलेली आहे। अगदी तेलामध्ये जिरे मोहरी टाकले, थोडेसे टोमॅटो टाकलेला आहे, काळा मसाला टाकला त्याच्यामध्ये आणि छानपैकी परतून घेतलं त्या मिश्रणाला। आणि त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेले जे दोडके आहेत ते सोडले, शेंगदाण्याचं कूट टाकलं आणि आपल्याला आवश्यकतेनुसार पाणी टाकून व्यवस्थितपैकी त्याला मी परतून घेतलेलं आहे। आणि बघा इथे माझी दोडक्याची भाजी ही आता तयार झालेली आहे, खूप छान लागते ही भाजी। आणि त्यानंतर लगेच मी पीठ ते मळून ठेवलं होतं, पोळ्या करायला घेतल्या। पोळ्या पण माझ्या होत आलेल्या होत्या आणि झालेल्या आहेत माझ्या पोळ्या। आणि इथं तर आईनं देवपूजा तर आईनंच करून घेतलेली आहे, कारण मला जायचं असल्यामुळं पूजेला पण मला वेळ लागतो, त्याच्यामुळं आई म्हणली की मी पूजा करते, त्याच्यामुळं आईनंच मग इथं पूजा करून घेतलेली आहे। खूप छानपैकी आईनं पूजा केलेली आहे। आणि मग रस्त्यातच आम्ही निघत होतो तेव्हा तिथेच मला एका गणपतीचं मंदिर दिसलं आणि मंदिर दिसलं आणि दर्शन न घेता पुढे जाणं हे माझ्यासाठी तर अगदी एकदम अशक्यच आहे। मग आम्ही दोघं पण मंदिरात गेलो आणि मंदिरामध्ये जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं। खूप छान सुंदर मूर्ती होती गणपतीची। आणि इथंच आजूबाजूला जरा थोडे काही लोक होते, ते भजन कीर्तन वगैरे त्यांचं चालू होतं। इथेच ह्या मंदिरामध्ये महादेवाचे पिंड आहे, विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्ती आहेत, खूप सुंदर गणपतीची मूर्ती दिसत आहे, पाहू शकता तुम्ही, खूप छान आहे। आणि आम्ही दोघांनी म्हणजे तर थोडासा आमचा छोटासा व्हिडिओ काढला आणि तिथून आम्ही इथे आता मग जिल्हा परिषदला आलेले आहोत, का तर आमच्या दोघांचे आधार कार्ड अपडेट करायचं आहे म्हणून आम्ही इथे आलेले आहोत। मग तिथं फार गर्दी होती म्हणून आम्ही थोडंसं इथं एक विलासराव देशमुखचा एक स्टॅच्यू होता आणि मग तिथं थोडीशी गार्डन पण होती आजूबाजूला, मग थोडासा आता वेळ स्पेंड करण्यासाठी आम्ही थोडं इथं आलेले आहोत। पाहू शकता तुम्ही, हा विलासराव देशमुखचा स्टॅच्यू आहे। आणि त्याच्या आजूबाजूला जर म्हटलं तर मग इथं कमळाची फुलं खूप सुंदर आहेत, तिथं कमळाची फुलं इतकी छान वाटत होती ना। आणि ज्यांना पण त्यांची कामं करायला काही थोडा उशीर होत असेल तर ते लोक इथे येऊन बसलेली होती, कारण जिल्हा परिषदची कामं म्हणजे आपल्याला सर्वांना माहितीच आहे की ह्या कामासाठी आपल्याला खूप वेळ लागतो। आणि आधार कार्ड अपडेट करणं, नोंदणी करणं, ह्या सर्व गोष्टी आता इथल्याच ह्या डिपार्टमेंटमध्ये दिलेल्या आहेत, त्याच्यामुळं मग बरेच जणांची कामं जी काही लेट होतात ना ते इथे येऊन बसतात तोपर्यंत, पाहू शकता तुम्ही। आणि ह्यांनी कमळाच्या फुलावरनं भोंगे भ्रमण करत होती, त्याचा एक खूप छान त्यांनी थोडासा व्हिडिओ केलेला आहे। कमळाची फुलंही खूप प्रिय आहेत, मला तर खूप आवडतात कमळाची फुलं। आणि इथला आजूबाजूचा व्ह्यू पण एवढा सुंदर होता ना, खूप छान होता इथला व्ह्यू। आणि तिथून थोडंसं आम्ही बाहेर आलोत, थोड्या वेळा आम्ही इथं बसलोत आणि मग इथून पुढे आता मग मला निघायचं होतं त्या कामासाठी। आणि पण अजून तिथं आम्ही नोंदणी करून गेलो, पण तिथली कसं आहे लाईटच गेलेली होती, त्याच्यामुळं आमचं काम तर काही झालेलं नाही आहे। आणि तिथून मग आता परत मग मी म्हटलं आता काय करायचं, हे म्हणजे चला आता उद्या येऊया आपण मग आता। मग तिथून आम्ही निघालो। आम्ही येतानाच मी काही नाश्ता वगैरे करून आले नव्हते आणि येतानाच तुळजाईचं इडली गृह म्हणून आहे, तर खूप छान पद्धतीचा नाश्ता भेटतो, डोसा इडली उत्तप्पा खूप सुंदर गरम गरम भेटते इथं खायला। आणि मग ह्यांनी पण म्हणले मला चल तू काहीच खाल्ली नाहीस, काही नाही चल तर थोडंसं खाऊन घेतो, त्याच्यामुळे आम्ही दोघं पण इथं आलो होतो। आणि मी डोसा ऑर्डर केला आणि ह्याने इडली घेतलेली आहे। मी आत्ताच आलेली आहे बाहेरच, माझा थोडा नाश्ता खाणं झालेला आहे, आता मला काही भूक नाही आहे, मला लागली भूक तर मी थोड्या वेळ परत जेवणार आहे। आणि आईचं पण जेवण झालेलं आहे। आस्ताच्या ट्युशनला आता सुट्टी आहे, ट्युशनमधल्या मॅडमच्या मुलीचं लग्न आहे, त्याच्यामुळे आस्ताच्या ट्युशनला 15 दिवस सुट्टी आहे। आस्ताची मज्जाच आहे, आस्ता आहे ना, पण अभ्यास करायचा बाळा, ट्युशन नाही म्हणून अभ्यासाला हे करायचं नाही। आणि मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा, व्हिडिओला माझ्या लाईक करा, चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा। भेटूया परत अशाच आणखीन एका नवीन ब्लॉग मध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।